बी ए भाग 2 यामधलं सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 3मधलं चौथं युनिट आणि चौथ्या युनिटमधलं तिसरं चॅप्टर गुणक तत्व. गुणक तत्व, गुणक म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये पहिले गुणकाचा अर्थ, गुणक म्हणजे काय आहे बा. तर प्राध्यापक केन्स यांच्या मते, त्यांनी गुणकाची व्याख्या दिलेली आहे. प्राध्यापक केन्स यांच्या मते उत्पन्नात होणाऱ्या बदलाचा गुंतवणुकीत होणाऱ्या बदलाशी असलेला अनुपात किंवा प्रमाण म्हणजे गुणक होय. उत्पन्नात होणाऱ्या बदलाचा गुंतवणुकीत होणाऱ्या बदलाशी असलेला अनुपात किंवा प्रमाण म्हणजे गुणक होय. उत्पन्नात होणाऱ्या बदलात म्हणजे व्यक्तीच्या उत्पन्नात बदल झाल्यामुळं त्याचा गुंतवणुकीत कसा परिणाम होतो, त्या बदलाशी असलेला अनुपात म्हणजेच काय तर गुणक होय. यांच्या मते उत्पन्नात होणाऱ्या बदलाच्या गुंतवणुकीत होणाऱ्या बदलाशी असलेला अनुपात म्हणजे उत्पन्नात बदल झाल्यामुळे किंवा गुंतवणूक बदल झाल्यामुळे उत्पन्नात काय बदल होतो याचा जो अनुपात आहे त्याला गुणक असं म्हटल्या जाते. गुणक ही माप आहे, प्रमाण आहे. तर गुणकाचे सूत्र, तर गुणक बरोबर काय, तर गुणक बरोबर राष्ट्रीय उत्पन्नातील बदल भागीला गुणकातील बदल. गुणक म्हणजे काय, गुणक बरोबर गुणकाचे सूत्र, गुणक बरोबर राष्ट्रीय उत्पन्नातील बदल भागीला गुंतवणुकीतील बदल. म्हणजे गुंतवणुकीत विशिष्ट बदल केला असता त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर काय परिणाम होतो, गुंतवणुकीत विशिष्ट बदल केला असता त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर काय बदल होतो. म्हणजे गुणक बरोबर राष्ट्रीय उत्पन्नातील बदल भागीला गुंतवणुकीतील बदल. इंग्लिशमध्ये दिलं आहे के इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा आय. के इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा आय. के म्हणजे काय, के बरोबर गुणक, डेल्टा वाय म्हणजे काय उत्पन्नातील बदल, आणि डेल्टा आय म्हणजे काय गुंतवणुकीतील बदल, आणि डेल्टा म्हणजे काय तर बदलाचे चिन्ह. हे बदलाचे चिन्ह आहे. जर तुम्हाला गुणक काढायचं असेल तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला त्या गुंतवणुकीने भागणे महत्त्वाचं आहे, तर तुम्हाला गुणक मिळू शकतो. आता गुणकची संकल्पना पाहत असताना आता पॉईंट येतो सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि गुणक. सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि गुणक. आता सीमांत उपभोग प्रवृत्ती याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण शिकली होती. सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे बघूया आपण. सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि गुणक याचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण गुणकाचे मूल्य हे सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असते. सीमांत उपभोग प्रवृत्ती जेवढी जास्त तेवढं गुणकाचे मूल्य मोठे किंवा जास्त असते, आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती जेवढी कमी तेवढी गुणकाचे मूल्य लहान किंवा कमी असते. बघा, सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजे तुम्ही तुमच्या उपभोगात होणारी वाढ, शेवटचा नग सेवन केला असता तुमच्या उपयोगी पडणारी भर त्याला सीमांत उपभोग म्हणतात. तुमचा शेवटचा नग सेवन केल्यामुळे तुमच्या उपभोगात जो बदल होतो त्याला सीमांत उपभोग असं म्हटल्या जाते. आणि यांनी काय म्हटलं की सीमांत उपभोग प्रवृत्ती जेवढी जास्त तेवढा गुणक जास्त, आणि जेवढी सीमांत उपभोग प्रवृत्ती कमी तेवढी गुणक कमी असतो. काय आहे कसं आहे बघूया आपण. सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि गुणक यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण गुणकाचे मूल्य हे सीमांत उपभोग प्रवृत्तीवर अवलंबून असते. सीमांत उपभोग प्रवृत्ती जेवढी जास्त तेवढे गुणकाचे मूल्यसुद्धा मोठी जास्त राहील, तर सीमांत उपभोग प्रवृत्ती जेवढी कमी तेवढं गुणकाचे मूल्यसुद्धा लहान किंवा कमी असते. म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती जेवढी जास्त तेवढा गुणक हा मोठा असतो, आणि म्हणून गुणक बरोबर 1/1 वजा सीमांत उपभोग प्रवृत्ती. गुणक बरोबर 1/1 वजा सीमांत उपभोग प्रवृत्ती आपल्या असल्यास आपल्याला दिसून येते. के म्हणजे काय गुणक, MPC सीमांत उपभोग प्रवृत्ती म्हणजेच काय व्यक्तीला मिळालेल्या उत्पन्नापैकी तो किती भाग खर्च करतो त्यावर सीमांत उपभोग प्रवृत्ती अवलंबून असते. आणि एखाद्या व्यक्तीची सीमांत उपभोग प्रवृत्ती किंवा एखाद्या समाजाची किंवा एखाद्या राष्ट्राची सीमांत उपभोग प्रवृत्ती किती आहे त्यानुसार गुणक हा ठरत असतो. आता शिकायचं आपल्याला सीमांत बचत प्रवृत्ती आणि गुणक. तर बघा, जो भाग उपभोग ज्या भागाचा उपभोग होत नाही तो बचत राहतो. जर तुम्हाला 10,000 तुमच्याकडे 10,000 रुपये तुम्हाला जर पर मंथ महिना असेल, त्यापैकी जर तुम्ही सीमांत उपभोग जर तुमचा 5,000 रुपयाचा असेल तर उरलेले 5,000 हे बचत असतात. म्हणजे जो भाग उपभोगावर खर्च होत नाही तो बचत होतो, आणि म्हणून सीमांत बचत प्रवृत्ती आणि गुणक यांचासुद्धा जवळचा संबंध आहे. सीमांत उपभोग प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्ती यांची बेरीज नेहमीच एक असते.
म्हणजे 100% किंवा 1 असते. त्यामुळे 1मधून सीमांत उपभोग प्रवृत्ती वजा केल्यास सीमांत बचत प्रवृत्ती कळते. एकामधून जर तुम्ही सीमांत बचत प्रवृत्ती वजा केली तर उरलेलं सगळं सीमांत बचत प्रवृत्ती राहते. यावरून असं म्हणता येईल की गुणक हा नेहमीच सीमांत बचत प्रवृत्तीचा व्यस्तांक असतो. म्हणजे काय की यावरून असं आपल्याला म्हणता येईल की गुणक हा नेहमीच सीमांत बचत प्रवृत्तीचा व्यस्तांक असतो, त्याच्या तो विरुद्ध असतो. म्हणून गुणक बरोबर 1 सीमांत बचत प्रवृत्ती. K = 1/MPC. K गुणक MPC सीमांत बचत प्रवृत्ती. आणि म्हणून सीमांत बचत प्रवृत्ती अधिक सीमांत उपभोग प्रवृत्ती या दोन्हीची बेरीज 1 येते. आणि जेवढी सीमांत उपभोग प्रवृत्ती जास्त तेवढी बचत प्रवृत्ती कमी. जेवढी सीमांत उपभोग प्रवृत्ती जास्त तेवढा गुणकसुद्धा जास्त राहतो. आता शिकायचं आपल्याला गुणकाची कार्यपद्धती आणि उत्पन्न प्रसार. की गुणकाचं कसं कार्य चालते. पहिल्या कॉलममध्ये घेतलं आपण अवस्था, दुसऱ्या कॉलममध्ये आपण घेतलेले गुंतवणूक उपभोग खर्चातील वाढ, उपभोग खर्चातील वाढ, आणि तिसऱ्या कॉलममध्ये आपण घेतलं आहे उत्पन्न वाढ. तर बघा पहिल्या अवस्थेमध्ये काय होते. पहिल्या अवस्थेमध्ये प्रारंभिक गुंतवणूक आहे 100 कोटी रुपये. 100 कोटी रुपये जर आपण उपभोग जर घेतला तर 100 कोटी रुपये उत्पन्नामध्ये प्रत्यक्षात काय होईल, वाढ होईल. जेवढा खर्च तेवढंच उत्पन्नामध्ये वाढ असते, कारण आपला खर्च कोणाचा ना कोणाचा ते उत्पन्न असते. दुसऱ्या अवस्थेमध्ये उपभोग खर्चातील वाढ 100 कोटी रुपये, कारण आपला खर्च दुसऱ्याचं ते उत्पन्न झालं म्हणजे 100 कोटी रुपये उत्पन्नामध्ये वाढ झाली. आणि म्हणून दुसऱ्या अवस्थेमध्ये उपभोग खर्चातील वाढ 100 कोटी रुपये. जर आपण म्हटलं सीमांत उपभोग प्रवृत्ती 1/2 आहे म्हणजे 50% आहे, तर अशावेळी 100 कोटी रुपये उत्पन्न मिळालं, त्यापैकी 50 कोटी रुपये खर्च होईल. आणि म्हणून तिसऱ्या कॉलममध्ये बघा 50 कोटी रुपये उत्पन्नातील प्रेरित वाढ झाली. 50% त्यांनी खर्च केले, 50% बचत केली, आणि म्हणून 100 कोटी रुपये 100 कोटीच्या 50% झाले 50 कोटी, आणि म्हणून 50 कोटी रुपये खर्च झाला, आणि म्हणून 50 कोटी रुपये उत्पन्नातील प्रेरित वाढ राहील. बरोबर आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये बघा उपभोग खर्चातील वाढ 50 कोटी रुपये, कारण ते वरचे 50 कोटी आपण खाली घेतले. उपभोग खर्चातील वाढ 50 कोटी रुपये. परत आपली सीमांत उपभोग प्रवृत्ती किती होती, 1/2 किंवा 50% होती. आणि या 50 कोटी रुपयामधले जर आपण 50% पैसे खर्च केले ते झाले 25 कोटी रुपये. आणि 25 कोटी रुपये तिसऱ्या कॉलममध्ये बघा उत्पन्न वाढीमध्ये 50 कोटी रुपये वाढ झाली, कारण आपला खर्च दुसऱ्याचं उत्पन्न. अशावेळी 25 कोटी रुपये उत्पन्नातील प्रेरित वाढ झाली तिसऱ्या अवस्थेमध्ये. तिसऱ्या कॉलममध्ये बघा उत्पन्न वाढीमध्ये 25 कोटी रुपये उत्पन्नातील प्रेरित वाढ. चौथ्या अवस्थेमध्ये बघा उपभोग खर्चातील वाढ 25 कोटी रुपये, जी 25 कोटी रुपये पूर्वी झाली तीच 25 कोटी रुपये उपभोग खर्चातील वाढ 25 कोटी रुपये. त्यापैकी परत सीमांत उपभोग प्रवृत्ती ही 50% होती, आणि म्हणून 25 कोटीचे 50% झाले 12.5 कोटी रुपये. आणि 12.5 कोटी रुपये यांनी खर्च केले, म्हणजे कोणाचं ना कोणाचं ते 12.5 कोटीनं उत्पन्न वाढणार आहे. त्या 12.5 कोटी रुपये उत्पन्नातील प्रेरित वाढ झाली तिसऱ्या कॉलममध्ये. 12.5 कोटी 12 कोटी 50 लाख उत्पन्नातील प्रेरित वाढ झाली. पाचव्या अवस्थेमध्ये आपण आलो उपभोग खर्चातील वाढ 12.5 कोटी रुपये. परत सीमांत उपभोग प्रवृत्ती आपली किती 1/2, यापैकी अर्धे पैसे खर्च झाले, ते झाले 6 कोटी 25 लाख, 6.25 कोटी. 6.25 कोटी हे आपण उत्पन्नातील वाढ दर्शवली, ती झाली उत्पन्नातील प्रेरित वाढ. याप्रमाणे पुढील अवस्था येतील, आणि उपभोग खर्चातील वाढ 6.25 कोटी रुपये उत्पन्नातील प्रेरित वाढ राहील. एकूणच गुंतवणुकीतील व उपभोगात खर्चातील वाढ आता 200 कोटी. या तिसऱ्या कॉलमची जर आपण बेरीज केली तर त्याचं बेरीज येईल 200 कोटी रुपये. म्हणजे प्रारंभीची गुंतवणूक होती 100 कोटी आणि उत्पन्नात वाढ झाली 200 कोटीनं. प्रारंभिक गुंतवणुकीत वाढ केली होती 100 कोटीने आणि उत्पन्नात वाढ झाली 200 कोटीने. या ठिकाणी 2 हा गुणक राहिलेला आहे, म्हणजे गुंतवणुकीच्या डबलनं उत्पन्नामध्ये वाढ झाली. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे गुंतवणुकीत गुणकाची पुढील दिशेने व मागील दिशेने होणारी कार्यान्विती. म्हणजे
गुणक पुढे दिशेने जातो आणि मागच्या दिशेने सुद्धा येतो. तर त्याची कार्यान्वित कसा होतो तो बघूया आपण. तर बघा य या ठिकाणी य दिसत नाही, पण य या ठिकाणी आपण बचत व गुंतवणूक घेतलेली य या आसावर आपण बचत व गुंतवणूक घेतलेली कोटी रुपयामध्ये. तर अक्ष या आसावर आपण राष्ट्रीय उत्पन्न घेतलेलं आहे कोटीमध्ये. जर आपण गुंतवणूक आणि ब एक हा गुंतवणुकीचा वक्र आहे. तर बघा आपण ग एवढी गुंतवणूक केली, राष्ट्रीय उत्पन्न म राहिलं. आपण गुंतवणुकीत वाढ केली ग एकपर्यंत, तर इकडे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली म एकपर्यंत. म्हणजे गुंतवणुकीतून थोडी जरी वाढ केली असेल तर गुंतवणुकीत जर तुम्ही थोडी वाढ केली असेल तर त्यापेक्षा जास्त वाढ ही राष्ट्रीय उत्पन्नात होते. आणि म्हणून तुम्ही गुंतवणुकीत डेल्टा आय बघा आकृतीमध्ये डेल्टा आयने वाढ केली तर राष्ट्रीय उत्पन्नात मात्र डेल्टा वायनं वाढ झाली. म्हणजे गुंतवणुकीपेक्षा उत्पन्नात होणारी वाढ कशी आहे, जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही गुंतवणूक वाढवसाल तर उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. उलट प्रक्रिया कशी होते गुणकाची, मागील दिशेने होणारी कार्यान्विती. जर तुम्ही गुंतवणूक कमी केली, तुम्ही गुंतवणूक कमी करून ती केली, गुंतवणूक कमी केली ग एक एवढी गुंतवणूक तुम्ही कमी केली तर तुमचं उत्पन्नसुद्धा म एकपर्यंत कमी होईल. म्हणजे जे ग एक एवढी गुंतवणूक असताना तुमचं उत्पन्न किती होतं, तुमचं राष्ट्रीय उत्पन्न किती होतं तर म एक होतं. आता तुम्ही गुंतवणूक कमी केली ग एवढीच गुंतवणूक ठेवली तर तुमचं उत्पन्नसुद्धा काय होईल म एवढं राहील. म्हणजे ग एक एवढी तुम्ही गुंतवणूक घट केल्यामुळं म एक एवढी तुमची राष्ट्रीय उत्पन्नात घट होईल. ही अशी सुद्धा उलट दिशेने गुणकाची कार्यान्वयन होत असते. उलट दिशेनेसुद्धा गुणक हा कार्य करत असतो. त्यानंतर आहे गुणकाची गृहीते किंवा मर्यादा. त्या गुणकाचे काय गृहीतक आहेत, त्याच्या मर्यादा काय आहेत. पहिलं आहे एक सीमांत उपप्रवृत्ती स्थिर असते. आपण पाहिलं की 1/2 ही सीमांत उपप्रवृत्ती होती, शेवटपर्यंत स्थिर होती. म्हणून पहिलं गृहीतक आहे किंवा पहिली मर्यादा आहे सीमांत उपप्रवृत्ती स्थिर असते. सीमांत उपप्रवृत्ती स्थिर असते पहिलं गृहीतक आहे किंवा ही पहिली मर्यादा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे 2 आयात खर्च व कर्जफेडीचे गृहीत, की आयातीवर खर्च केला जात नाही किंवा कोणीही या पैशामधून कर्जफेड म्हणजे पूर्वी जे घेतलेलं कर्ज होतं त्याची परतफेड करत नाही. तिसरं गृहीतक होतं किंवा मर्यादा होती बंद अर्थव्यवस्थेचे गृहीत, की अर्थव्यवस्था ही बंद आहे, या अर्थव्यवस्थेचा इतर देशाशी व्यापार होत नाही, इतर देशासोबत यांचा व्यापार नसतो, म्हणून बंद अर्थव्यवस्थेचं गृहीत यांनी गृहीत घेतलेलं आहे. त्यानंतर नंबर 4 आहे लाभ मिळवण्याचा हेतू. या उत्पादन पेढ्याचा लाभ मिळवणं हा हेतू असतो. जास्तीत जास्त कसा फायदा होईल, कसा प्रॉफिट होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यानंतर 5वं वाढीव उत्पन्न त्वरित उपभोगावर खर्च होते. जर तुम्ही काही लोकांना रोजगार देत असाल, त्यांच्या उत्पन्नात जर वाढ होत असेल तर त्यांच्या उत्पन्नात जर वाढ झाली तर ते लगेच आपला खर्च करायला सुरुवात करतात, कारण त्यांच्याकडे पैसा आला की ते आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि वाढीव उत्पन्न ते त्वरित उपभोगावर उद्योगावर खर्च होत असतो. त्यानंतर नंबर 6 आहे कर धोरणात बदल नाही. जो टॅक्स प्रणाली आहे ती तीच आहे, त्यामुळे टॅक्समध्ये कोणताही बदल होत नाही असं गृहीतक घेतले जाते आणि हीच त्याची मर्यादासुद्धा आहे. कर धोरणात बदल होत नाही. त्यानंतर आहे नंबर 7 उपभोग्य वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणजे ज्या उपभोग्य वस्तू आहेत त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणजे कोणी मार्केटमध्ये गेला आणि त्याला वस्तू भेटल्याच नाहीत असं होत नाही. प्रत्येक व्यक्तीला ह्या उपभोग्य वस्तू ह्या मार्केटमध्ये उपलब्ध होत असतात. त्यानंतर नंबर 8 आहे अनैच्छिक बेकारीची गृहीत. अनैच्छिक म्हणजे सगळी इच्छा असताना लोकांना बेकार राहावं लागते. तर हे गृहीत कशासाठी घेतलं आहे, कारण जर तुम्ही उत्पादनात गुंतवणुकीत वाढ करत असाल तर तुम्हाला मजूरसुद्धा मिळणे आवश्यक आहेत, तुम्हाला कामाला माणसंसुद्धा मिळणे आवश्यक आहेत. आणि त्यामुळे अनैच्छिक बेकारी असल्यामुळे तुम्ही एखादा उद्योग जर नवा स्थापन केला तर लगेच तुम्हाला वर्कर मिळतात, कामगार मिळतात, तुम्हाला कोणताही अडथळा येत नाही. यासाठी अनैच्छिक बेकारीचं गृहीतसुद्धा यांनी घेतलेलं आहे आणि तीच यांची मर्यादासुद्धा आहे. असं या ठिकाणी गुणक आणि गुणकाची कार्यान्वित होण्याची पद्धती आपण या ठिकाणी पाहिली. गुणकाचे सूत्र सीमांत प्रवृत्ती, सीमांत बचत प्रवृत्ती, त्यानंतर गुणकाचा प्रसार कसा होतो, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात कशी वाढ होते, त्यानंतर गुणकाचा पुढील मार्गक्रमण आणि मागील मार्गक्रमण हे दोन्हीसुद्धा
आपण शिकले, तसं गुणकाची गृहीतकंसुद्धा आपण शिकले. एकूणच काय, गुंतवणूक जेवढी जास्त त्या पद्धतीनेच राष्ट्रीय उत्पन्नातसुद्धा वाढ होत असते. आपण पाहिलं उदाहरणामध्ये 100 कोटी तुम्ही प्रारंभिक गुंतवणुकीत वाढ केली आणि त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नात मात्र 200 कोटीनं वाढ झाली. त्यामुळं गुणक हे गुंतवणूक झाल्याच्या नंतर राष्ट्रीय उत्पन्नात कितीनं बदल होतो हे मापनाचे एक प्रकारचं काय आहे, तो मापदंड आहे किंवा ते एक मोजमाप करण्याचं साधन आहे असं म्हटल्या जाते. त्यानंतर या गुणक या प्रकरणाचा जो उर्वरित भाग आहे तो याच्या नंतरच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत, की ज्यामध्ये आपल्याला पुढील भाग किंवा गुंतवणुकीचे प्रकार, गुंतवणूक गुणकाचे महत्त्व हे सगळे पार्ट या नंतरच्या लेक्चरला आपण या गुणकाचे जे राहिलेले आहेत ते शिकणार